परीर आहे कौतुक कुतुक आहे त्या संचेताचे। मित्रांनो, या सैदा सारंगपूर शहराचे राजा आम्ही काळू सैन। अफाट संपत्ती दिली परमेश्वराने, पण मला कोटी संतती मात्र नाही। भरपूर धन दिले त्या देवाने, पण माझ्या पोटी कण मात्र नाही। पोटी नाही परमेश्वराने मला संतान दिलं नाही, पण माझ्या पाठीवर पाय देऊन आलेला माझा लहान भाऊ नाव त्याचं फुलसैन। काळूसैन आणि फुलसैन राम लक्ष्मणाची जोडी। पण मंडळी, आज माझं मन म्हणतं मला चारीधाम तीर्थयात्रेला जायचं आहे, पण मी एका मनाचा मालक नाही। घरात माझी पत्नी राणी रुमावती आहे, माझा भाऊ फुलसैन आहे, माझे नोकर चाकर दास दाशा या सगळ्या लोकांचा विचार घेतो आणि चारीधाम तीर्थयात्रेला जातो। भैया एक नंबर भैया शिवाजी हो। मायला यांना काय काम असतात? खरं भाऊ सरकार साहेब, ड्युटीचा वेळ 8 वाजेचा। आता किती वाजले? 8:30 झाले। अर्धा तास उशीर? सांगा ना तुम्ही। नाही सांगतो ना मी। नाही मी सांगतो ना। ते काय झालं महाराज, सकाळी सकाळी उठलो, कपडे घातले, आंघोळ केली। उलट झालं? नाही, आंघोळ केली, कपडे घातले आणि निघालो ड्युटीला। ड्युटीला असताना मला एक मोठं चिंचेचं झाड दिसलं। हा, चिंचा पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं। विचार केला चिंचा खावानंतर ड्युटीवरती जा। झाडावरती चढून गेलो, सरकार पोटभर चिंचा खाल्ल्या, बाकीच्या मित्राला खिशेत आणल्या। चढायला चढून गेलो, परंतु खाली उतरता येत नव्हतं। अरे राम 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 राम। चढताना चढून गेलो, पण उतरता येईना। खाली उतरता येत नव्हतं। मग तू काय केलं? डोकं चालवलं। कुठे? झाडावर। भाऊचं डोकं झाडावर पण चालतं बरं का? कसं चालवलं भाऊ? पळत पळत घरी गेलो, शिडी आणली, झाडाला लावली, खाली उतरलो, शिडीवाल्या शिडी दिली, ड्युटीला हजर झालो। चालेल का एवढं डोकं तुमचं माझं? अरे भाऊ, तुला खाली उतरता येत नव्हतं, मग तू घरी पळत पळत कसा गेला? तुम्हाला खरं वाटलं का? खरं नाही तर स्वप्नाची गोष्ट आहे। त्या मायला स्वतःची गोष्ट खरी करून दाखवतोस काय? सरकार माल वाचून जाईल म्हणलं। बरं, 2 नंबर आला नाही का तो? नाही ना। जा घेऊन या, आज तुम्ही माल मागणार। तू घेऊन ये। थांबा तुम्ही। जोडीदार म्हणता तुम्ही? नाही, आपल्या घरातला विषय वा। तुझ्या घरातला? माझ्या घरातला विषय। मग हा जो तुझा हात आहे सिग्नल असा कर समोर लोकांकडे। वापिस नाकडे? हा, मग त्या तो गोमाची मुमाले। हा, त्या तो गोमाची आणि मी सोडी दिसू नाही, आपला बसायची तर तिकडे धकावून घे। ज्याने आज पुरत कोती काढते, एखादी दणका टाकतेस, ज्याला आज पुरत वाय काय करत नाही, शिल्लक दणका टाकतेस। आधी ते मान घेऊन तर नाही का? चांगला अनुभव आहे भाऊ तुझा। शिवांनो, अरे हा विनोद आहे। विनोद केला बिना माणसाचा वेळ पास होत नाही। जाऊ द्या बाबा, मूर्ख आहे। काय? हा मूर्ख आहे हो, हा मूर्ख आहे म्हणजे। आज तुम्हाला मी लवकर का बोलवलं? जाऊ द्या, आज काय काढलं म्हणजे काम आकडे काय खेळतो का मी? काम काय काढलं रोजचा विषय? अरे बाबा, आजचा विषय असा, मी घाई करते ते न्याय मंदिरात आलो। तुम्ही आता माझ्या घरात जा आणि तुमच्या आईला घेऊन या। अरे तुमची आई नाही रे। म्हणजे काय बोलले बाबा? तुमच्या आईला घेऊन या। साईडतून माईल नाही रे। मार नका खाऊ। म्हणजे तुमची राणी आमची नानी, तिला आणतो तानी। मी तुम्हाला नातं कळून देतो। हा, तुम्ही दोघं मला काय म्हणता? कापा। काका। हा, काका। तुम्ही दोघं मला काय म्हणता? काका। काकाची बायको। आकार सासू। त्या मायचे नालायक, तुमच्या नालायकांच्या। लवकर जाणी त्यावर तुम्ही वेळ लावायचा नाही। जर वेळ लागला सगळ्यांना तुम्हाला दोघांच्या मी तंगड्या तोडून टाकीन। काय मग आम्ही गडबडत फिरतो। लवकर या।